भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोनं किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेजवळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी छान दिसतोयस. चला आता लवकर. किती वेळ लावतो सावरायला तू? चल. ती काशी येणार नाहीये ना तिथे? तुझी इच्छा नाहीये ना की तिने तुझ्या लग्नात हजर राहावं? मी तिचा बंदोबस्त केलाय. मुलावर अन्याय करणाऱ्या धनाजीरावांचा निषेध असो. हा फलक घेऊन धर्मा लग्नाच्या मांडवात उभा राहिल्यावर काय चित्र दिसेल जरा कल्पना करा. कामिनी वहिनी संजय सूर्या काशी कुणाचा बी पत्या नाही. कोण आहात तुम्ही? या जंगलात असे अचानकपणे येऊन धमकी देणारे नातेवाईक नसतील ना? कळतंय का मी कोण आहे ते? ए बघड रे तिला. अजून आली नाही ती माणसं. अहो भटजी बुवा कवाची वाट बघते. तुम्ही वा पुढे मी आलोच. वय हे राम्या थांब तिथंच. खबरदार या ना काय करशील तर. खुदात्या आत्या यांनी मला मारलं इथे. ए थेरडे तुला कसं ठाव माझं नाव? तुझंच काय याचं बी नाव ठावाय. गाण्या ना तू आणि तू राम्या. काय र नाव देवांची आणि कर्तृत्व दानवांची. तुमच्या जिनगानीवर. अरे आमची नावं तुम्हाला कसं ठाऊक? तुझ्या बापाला जाऊन विचार. आजारी आहे ना ती. तुमची कर्तृत्व कळली ना तर पटकन मरेल तो. हे तुला कसं ठाव? समज ठावाय मला. तू जर का आता यांना सोडलं नाही ना तर रघु दादाला जाऊन सांगन म्या. रघु दादा आमच्या बॉसचं तुम्हाला कसं ठाव? तुमचा रघु दादा मला आत्या म्हणतो. त्याला जर का तुमची नावं सांगितली ना तर चांगली चांबडी लोळवल तुमची तो. होय होय हे आपल्या रघुदादाची आत्या आहे. रघुदादाला कळलं तर आपला मुर्दा फाडेल. गण्या पळायला हवं. निघा निघा म्हणते ना तू. देऊ एक झपाटा. गेले.
आज इथे नसता आला तर देव जाणे आमचं काय झालं असतं. काय बी झालं नसतं. पण आत्या, तुम्ही इथे कशा काय आलात आणि तुम्ही त्या रघु दादाला कसं ओळखता? जाऊ दे ती. तुला नाही समजायचं. अगं म्या तुम्हाला शोधायच आले होते. तिथं लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि तुम्ही दोघं बी नाही. धनाजीरावांनी तुम्हाला शोधाय पाठवलं. इथे येऊन बघते तर काय ही 2 डुकरं समोर. अहो, आईनेच आम्हाला इथे पाठवलं होतं देवीची ओटी भरायला. पण खुदात्या, इथे असं काय होईल ह्याची खरंच कल्पना नव्हती हो. आता काय कळतच नाहीये. जाऊ दे काय बी होणार नाही. तुला देवीची वटी भरायची आहे ना. चल माझ्या बरोबर चल. काय बी होणार नाही. अरे झालं की नाही तुमचं आटपा पटापट. हा ए काय रे, हा नवरदेवासारखा हा गळ्यात माळ घालून का उभा आहे? लाव लवकर पटपट. हा वासंती, ए वासंती, अगं इकडे ये. अगं हे वटीचं नारळ इथंच होतं. जा पटकन जा, घेऊन जा तिथं. हळू रे बाबा. बघतो काहीतरी. अरे सूर्या, तुला जे कळत नाही तिथे का लक्ष घालतोस तू? या ड्रायव्हरच्या ना त्याला मी जिवंत सोडणार नाहीये. आणि ती काशी, हे सगळं तिच्यामुळे झाले. तिला पण ठार करून टाकतो. आपण काय असेल ते नंतर बघू. तू एक काम कर, पाण्याची बाटली घे गाडीत ना आणि तोंड धुवा आधी. अवतार बघ कसा झालाय तुझा. फोन दे आधी मला. तुझ्या बाबांना फोन तरी करू दे मला. काय गाई, तुझं लक्ष कुठे असतं? नुसतं इकडे तिकडे लक्ष देत असते. जरा गाडीकडे लक्ष द्यायचं. गाडीत एक पाण्याचा थेंब नाहीये. जरा पाण्याची बाटली भरून ठेवली असते तर काय झालं असतं? मुस्काट फोडून मला परत बोलला असतात. तर तुझ्या बाबांचा फोन का लागत नाही कळत नाही. हे काय? तर जाऊ दे, पुढे जाऊया. कुठली तरी गाडी मिळेल, नाही तर काहीतरी मदत मिळेल आपल्याला. चल. काय झालं हसायला? नाही काय नाही. नवरदेव म्हणे तोंड बघ. चल. आई, चाललंय ना व्यवस्थित? पर धर्मसाहेब, तुमच्यावर लय मोठा अन्याय झालाय हे मला माहितीये. पण हे अन्यायाचं दुःख हे असं दारू पिऊन दूर नाही होणार हो. मी तुम्हाला सांगतो, तुमच्यावर जो अन्याय झालाय ना त्याच्या विरुद्ध तुम्ही उठलं पाहिजे. तुम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आणि धर्मसाहेब, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय जो सहन करतो ना तो सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. तेव्हा तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. या बघा, हे घ्या, हे घ्या. मुलावर अन्याय करणाऱ्या धनाजीरावांचा निषेध असो. हे पोस्टर तुमच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडतील. तुमच्या बापाने तुमच्यावर लय मोठा अन्याय केलाय. तुमच्या कांताला मारलंय तिने. कांताच्या पोटात असलेल्या तुमच्या मुलाला मारलंय त्यांनी. हे कुणी बी सहन करणार नाही. आता कांता बी विचार करत बसू नका. आठवा तुमच्यावर झालेले अन्याय आठवा. कांताचं तुमच्यापासून दूर जाणं, तुमच्या सख्या भावाच्या लग्नामध्ये तुम्हाला न बोलवून पर्क करणं, हे समज कुणामुळं झालं? तुमच्या बाबांमुळं, धनाजीरावांमुळं. अरे आता विचार कसला करताय? उठा, संघर्ष करा, संघर्ष. या जगामध्ये मागून काही मिळत नसतं.
हिसकावून घ्यावं लागतं. प्रत्येक संघर्षाला न्याय हा मिळतोच. उठा, तुम्ही संघर्ष करा. हे बोर्ड घेऊन डायरेक्ट मांडवामध्ये जा आणि स्वतःला सिद्ध करा की तुम्ही योग्य आहेत आणि चुकलेत ते फक्त धनाजीराव. चला चला, संघर्ष करा. मुलांवर अन्याय करणाऱ्या धनाजीरावांचा निषेध असो. वा वा मुलांवर अन्याय करणाऱ्या धनाजीरावांचा निषेध असो. वा 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 वा. मुलांवर अन्याय करणाऱ्या धनाजीरावांचा निषेध असो. मुलांवर अन्याय करणाऱ्या धनाजीरावांचा निषेध असो. सांग भलं, सांग भलं. वटी भरून घे. संजय बाळा, दर्शन घे देवीचं. हं? मी आलेच. आत्या तुम्ही पण चला ना. अगं मला जरासं काम आहे इकडे, ते उरकून आलेच ना मी. जा. या. भिराई आईच कौतिक सांगू मी कुणाला. भिराई आईच कौतिक सांगू मी कुणाला. सांगू मी कुणाला कौतिक सांगू मी. अहो कस्तुरी, अहो इकडे या. जेवणाचं कुठपर्यंत आलं? झालं की सगळं झालं का? काय करता तुम्ही? अहो लगीन लागल्यावर माणसं जेवायला धावतील. नाही सगळं होईल व्यवस्थित. काय उपाशी कोणी जाता कामा नये. काही काही करू हा. नका. बरं त्या ते अक्षर मिळत नाही कुठे? नाही नाही. काय करता तुम्ही? कामात जरा लक्ष ठेवा. थांबा मी बघते. हे घ्या, इथेच होते. बरोबर. हा, जरा ध्यान देऊन लक्ष करा. हो, हो, हा, हो, काम काय करा. करता? हो, हो, हा. हो. काय करतात? साळवी, काय गडबड बिडबड नाही ना? खूप गडबड आहे साहेब. काय कोणी केली गडबड? कोणी म्हणजे अहो सगळेच गडबड करतायत. आता लग्न म्हटलं की ओढा गोंधळ गडबडी होणारच. साळवी, मला अक्कल नाही असं समजता का? अहो ती गडबड नाही म्हणत आहे. लग्न कार्यात कोणी विघ्न आणलं का? म्हणजे या लग्नात कोणीतरी विघ्न आणणार आहे अशी तुम्हाला टीप मिळाली असं सांगा ना सरळ साहेब. साळवी, तुम्ही जास्त बोलताय असं नाही वाटत तुम्हाला? हे बघा, मी इन्स्पेक्टर आहे. मी विचारीन तेवढंच बोलायचं मला. होय साहेब. बर, तुम्ही एक काम करा. हां. तुम्ही या कोपऱ्यात उभे राहा. मी या कोपऱ्यात राहतो. काय गडबड झाली की लगेच मला सांगायचं. चला. चालेल साहेब. याचा अर्थ धनाजीरावांचा मुलगा धर्मा इथे अजून आलेलाच नाही. अजून तिकडे दारू पीत पडलेला असणार. अरे पण तो जर नाही आला तर मग इथे आम्ही अटक कोणाला करायची? प्रॉब्लेमच आहे. वाट बघूया. देता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया. घरदार हे आधीर तिची पाऊले पुसाया. दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्य लक्ष्मी. दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्य लक्ष्मी. असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी. ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणानी. आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया. तिच्या किरपेजवळ मिळो जन्म सावराया. दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्य लक्ष्मी. दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्य लक्ष्मी. काशी देवी, भिराई देवी. हो या, आपण ओटी भरूया. आधी आपण अगरबत्ती लावायची. आई भिराई कीर्ती ग आईची. आई भिराई फिरमाची तिन्ही लोकात कीर्ती ग आई.
गर्दी हो भक्तांची. मी पण. बर तुम्ही पण वळा. द्या मला. उन्हाला उधळूया, आर भंडार उधळूया. लागला. आता हळद कुंकू लावायचं. मी लावू. आधी मी लावते मग तुम्ही लावा. लावा. हळद आणि शाबास. तुम्ही असं देवीला फूल व्हायचं. तुम्ही वाहणार. तर नमस्कार करा देवीला. मला छान छान बुद्धी द्या. छान छान बुद्धी द्या. काशीला छान छान बुद्धी द्या. देवी बिराई लाडकी सारी भक्तांची, आई जन्माची सावली कान थोरांची. देवी बिराई लाडकी साऱ्या भक्तांची, आई जन्माची सावली सान थोरांची. हात धरून हाती आई चालवी, दुःख वेदना आईच घालवी. आरती करूया, चला रात जागवूया. आरती करूया, चला रात जागवूया. बिराई आईचं कौतिक सांगू मी कुणाला. बिराई आईचं कौतिक सांगू मी कुणाला. सांगू मी कुणाला कौतिक सांगू मी कुणाला. सांगू मी कुणाला कौतिक सांगू मी कुणाला. आई चल ना ग. नाही बाबा आता मला नाही चालवणार. चल उशीर होतोय. चल अरे बाबा गाडी बघ ना कुठेतरी. चल रस्त्यात मिळेल कुठली तरी गाडी. चल 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 सावकाश. चल कुठे गेले रे माझे बाबा. चल 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 जाऊया. चल. माझी नथ कुठे गेली? मगाशी. अरे देवा. ती बघ तुझी नथ. अरे खरंच की माझी नथ. त्या पूजेच्या ताटात होती. मला दिसली. हो ना. चल ना पटपट. ए सूर्या, सूर्या बाबा बाबांना किंवा भाऊंना फोन तर लाव ना. आई तू मगासपासून बघतेस ना मी ट्राय करतोय पण कोणाचा फोनच लागत नाही. नेटवर्कच नाहीये.
हे बघ. या मोबाईल कंपनीवाल्यांना फासावर लटकवलं पाहिजे. मला काय आता चालायला होणार नाही. तू काही कर, कुठं तरी गाडीला थांबव इकडे. आई तू मगासपासून बघतीयस या रस्त्यावरती एक गाडी थांबत नाही, एक साधा माणूस दिसला नाहीये. जादू झाल्यासारखे सगळे गायब झालेत आज. तू काही चल, कर. गाडी गाडी स्टॉप स्टॉप. ए गाडी थांबव थांबव. ओळखत नाही काय माझं नाव सूर्या मोहिते. ए गाडी थांबव. चुलीत घाल तुझं ते नाव. बाबांना फोन लावा आधी. नाही लागत ना फोन. चल चालत जाऊया. अरे सूर्य, आई फिरमाची फिरमाची तिन्ही लोकात कीर्ती गायची तिला भेटाया गर्दी हो भक्तांची साऱ्या जगामध्ये देवी माय